आज बनवते मी मस्त कारल्याची चटणी आणि एकदम मस्त लागते आणि ही 8-10 दिवस पण राहू शकते. आणि कारले मस्त आपण चिप्स करून घेतलेले आहे मी, ते स्वच्छ धुवून आणि नंतर मग आपण गरम कढई ठेवलेली, छान गरम तेल होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्त तळून घ्यायचे आपल्याला हे कारल्याचे चिप्स. आणि अजिबात कडू नाही लागत आणि खूप हेल्दी आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये आपल्याला कारले खाल्लेच पाहिजे. आणि बघा छान तळून घ्यायचे मस्त कारले आपले आणि एकदम मस्त चटणी लागते. त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण टाकायचे. आणि बघा आता तळून झालेले आपले कारले एकदम क्रिस्पी झालेले मस्त. आता बघा शेंगदाणे तळून घ्यायचे आपल्याला. एका ताटात काढून ठेवले बघा मी. आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे पण तळून घ्यायचे, ते पण छान तळून घ्यायचे आपल्याला मस्त. मस्त आमचूर पावडर टाकायची, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि कारल्याचे कडूपणा पण निघून जातो आमचूर पावडरने आणि कडू तर लागतच नाही अजिबात. टेस्टी लागते आमचूर पावडरमुळे, एकदम चटणी खावीशी वाटते एकदम. लहान मुलं पण खातील अशी हेल्दी चटणी मस्त कारल्याची. आता बघा आपले कारले आणि शेंगदाणे तळून झालेले. लसूण घेतलेलं आहे बघा, भरपूर लसूण आहे, आमचूर पावडर आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचं आहे पूर्ण. आता सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये. पोळी भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर खूप छान आहे कारल्याची चटणी. तुम्ही पण नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि बघा त्याच्यामध्ये आता मी लसूण टाकला, लाल तिखट टाकलं आणि कोथिंबीर पण टाकली आणि मीठ टाकलेलं आहे, कारण आमचूर पावडरमध्ये असतंच मीठ. आणि बघा मस्त तयार झालेली आपली कारल्याची चटणी. आधी किवीला सोडण्यासाठी आम्ही दोघी निघालो होतो आणि त्यांच्या अशा स्कूलमध्ये आज मस्त राधाकृष्णाचं करून कपडे घालून यायला सांगितले होते, मस्त तयारी. आणि बघा किवी आमची मस्त छान तयार झालेली राधा आणि आधीची पण मस्त तयारी केलेली कृष्णाची. आणि त्याचा फ्रेंड पण आलेला होता मस्त. आणि आता आम्ही बस थांबते तिथे चाललेलो आहे. गेटच्या बाहेरच बस थांबते त्यांची. आणि आता आम्ही गार्डनमधून चाललेलो आहे. मोठं गार्डन आहे मस्त आणि तिथून जवळच मग गेट आहे सोसायटीचं आणि तिथे बस थांबते त्यांची. स्नेहाबरोबर चालली बघा आधी किवी. आधीने मस्त धोती घातलेली, कुर्ती घातलेली आहे आणि आता गार्डनमधून निघालेले आहेत. खूप छान झाडं लावलेली गार्डनमध्ये, शोचे झाडं आहे मस्त. आणि पटापट चाललेले बघा स्नेहा आधी किवी, कारण बसचा वेळ झालेली होती, बस येणार होती पटकन.
आणि मी मागे आहे त्यांच्या. बस आली होती बघा, इंटरस्कॉट्स ग्लोबल स्कूलचं नाव आहे त्यांच्या स्कूलचं नाव. आणि आता बसले मस्त आधी किवी, आणि इथून जवळच आहे त्यांची स्कूल. आता आधी बसतोय बघा, स्नेहाने ठेवलं त्याला बसमध्ये, आणि किवी पण चढते बसमध्ये. आणि आता बस निघाली त्यांना स्कूलमध्ये नेण्यासाठी, आणि आम्ही घरी आलो मस्त. ही मेट्रो झोन सोसायटी मोठी.